आबा आबा लवकर लागा, लवकर निघाला गाडी. गाडी मला का चार्जिंगची गाडी मी घेतली, तो धुळाच उडवला, तर स्प्लेंडरला हातच लावूनच लागा. पैसे नशीब पुसतोय तर नाही, सगळा सगळा आयत्यावर झाला असता सगळा. बरं नशीब पुसतोय तर. अरे नशीब गाडी राहिली ती नाही, गाडी मोडली असती नशीब. मोर यायला त्याच्या पिशवीत काय घेतलं तर काय खायला बघू पण पिशवीत काय. चटणी घेतली का ना, मग तू खायला घेतली त्याला, तुला सुद्धा ऑर्डर येते म्हणायचं काय ना का. आपण तुझं सुद्धा ढिलं काम नाही किती, 2-3 तर दिसते त्या, 1-2 किलो दिसते त्यात. पिशवी वाकली आहे इकडं. हा गरीबाची पैसा हाणतोय का दाखवत सुद्धा नाही भावाला लागा. उडकी उलट फिरव, उचल वर नाही निघाली, उलट फिरवची हवी. हा ठेव त्यात सिस्टीम बरी आपली. दाब खाली. Welcome to NKE Bike Electric World. Bluetooth is connected. Bluetooth is disconnected. काय गेला का तुला तेवढी स्कूटी नाही का ना का. खाली रोवली का तुम्ही घेतला का घुसवून ठेवली तरी म्हणतात निघा ना काही वडा काय पोरा. तुम्ही लगा स्कूटीचा भुंगाच करायला लागलाय लागा काय. आका जाते मी शाळेला, आणि इकडे बघ शाळेतलं पाणी पिऊ नको, तुझं पाणी आणि तेवढी बाटली पूर्ण पाणी प्यायचं. औ हात धुयाला वाटल्या शाळेतलं पाणी घ्यायचं. उडी बस आणि येताना चालत ये. गुडे शाळेतलं पाणी पिऊ नको काय म्हणे, अजिबात पेज नाही. चिचा खायच्या नाही चिचा जर खाल्लं तर तुझं काथळच काढतो बघ. चिचा खायच्या नाही त्या. तुझ्यामुळे सगळं घरबार आजारी पडतं या. वाटणी येत 5 वाजता फोन लावायचा नाही, चाल शाळा सुटली का सगळ्या पोराबरोबर चालत यायचं. हो पोरगीच लय खडू आहे ही मुनी. चिचा खाते, बोर खाते, पहिल्यांदा सगळ्यात आता ही 3री वेळा ही जी सुरुवातीला आजारी पडायची. मास्तरला सांगतो चिचा खाते ध्यान ठेव म्हणून. जाऊ दे की. खडा चिपळीत खडा मला वाटलं तू पिन बिहायला लागला. जमते ना मला. जमायला काय झालं का तुला. हा हा जमायला काय झालं मग गडी. पोरानं जमते गाडी पोरानं का पाडायचं कुठं तुम्हाला. हा पाडू नको दमांनी व्यवस्थित. चला बाय बाय बापू, बाय बाय. चार्जिंग आहे का त्यात. आणि त्या तुला नेल नाही हा फोडूला का जागा नाही, दूध ठेवलंय रे तुला. मी नेतो बरं का. मी नेतो तुला. हो तू पण जा पुढच्या वर्षीपासून शाळेला. हा शाळेला जायचं. आका कशी जाते का तसे दप्तर बिप्तर अडकून जायचं. रेडकाला वैरण टाक दिसत नाही एका टाप सुद्धा. बघ बाय. हा होय शेरडाला टाकतो की 2-3 ताट तेवढीच. हो काय 2 आहे ती शेरड वे. हो ती तेवढी 2 ताट खातील. हो हा तर मित्रांनो म्हैस येली बरं का. तुम्हाला दाखवतो मी आता 2 ताट टाकतो रेडीला. जरा कटरी का आपला बंद आहे, जरा चालू करायचं आहे बरं का. लय दिवस झालं. आपली म्हैस रात्री येली, रेडी दिली. जवळ जवळ त्या म्हशीनं 12-13 रेड्या दिल्या. फक्त 1 का 2च रेड्या तेवढं दिलीत बघा. कशी रेडी गुटगुटीत सांभाळली का नाही बघा. ही रेडी झाली बघा. ही म्हैस येईल, ही बसली का. ही जे खांडवा सगळा दिसतोय ती सगळा ह्या म्हशीचा आहे टोटल. तरी 2-3 1-2 पाहुण्यासनी दिल्या, 1-2 इकल्या. आता टोटल बारीक मोठ्या 10 झाल्या बघा ह्या म्हशीची.
ह्या म्हशीनं सगळा खांडावा केला या. लक्ष्मी लक्ष्मी आईसारखी माझी म्हणायची लक्ष्मी आहे म्हशी या पायात आणि हाय लक्ष्मी. एवढ्या रेड्या देणं म्हणजे शक्य आहे का? आणि मग एकात मसर घेणं सोपं नाही. कसं आहे आणि ही 2-3 महिने जाम सांभाळा लागते द्या. 3 महिने आता हो काय 2-2.5 महिने रेडी आहे. मुंगास एक येते त्याच्या आईला त्या मुंगसाच्या बघा 2-2.5 महिने रेडी आहे. कसं आहे गोटगोटीत आहे का ना. दूध सोडा लागते हो. दूध सोडलं तर हाय. सकाळ सकाळ जर माझ्याकडे तुम्हाला सांगतो ही रेडी शेरड हिंडायचा याच्या आधी मी अशी मका बेका टाकत असतो या. मग खाती तिथे हिथं व्हायचं खाऊन जरा पाक केलं. आता राहणार तर काय आहे सगळा शेवट काय नाही राहणार. आणते बघा सारखं इकडे जाते काय हात लावते मी त्याला जाऊन उडला तर काय तुला सारखं जाऊन होते जवळ हो पडशील तू. हा बाळ आहे त्यांना बाळ आहे ते वाटतंय. सकाळी बघा तुम्हाला सांगतो गरम पाण्याने धुतली मै साबण लावून चकाचक केली. चेक काढला. आता वड्या करते का खरूच करते ती काय माहित. बापराव रेडी चांगली सांभाळायची बरं का. औ चांगली सांभाळायची ध्यान द्यायची जनावराकडे घालायचं या रेडीला सारखं. आता आपण कट्टर चालू करू 1-2 दिवसात. आज जाऊन मी कट्टरचं ती ड्रेस बीस सगळं घेऊन येतो. मग मका आणून वरच्या शेतात कट्टर मध्ये घालायची पाट्या गच्च भरून ठेवायला जाणार असणे. औ पैलवान हाय एवढा बघा त्याच्या आईला. का पिलं कुठला आहे तुम्हाला क्वाक 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 करता या खोड्या. हो. ही मका इथं आमच्या इथं झाली का मुगास येते बघा या मकतनं. कसं आहे मका कशी आली आहे नाद कराय ना मका दंडिया मका आली काय पुरुषभर उची गेली आहे. शेती करायची टॉपची करायची खात रेट नसलं काहीच करावं लागत नाही. 1-2 फवारा हाणलं का ओके. 2 फवाऱ्यात मका आता तुऱ्याला टाकली. वली मका एकाच्या तुम्हाला सांगतो कोणाला घ्यायची असली तर सांगा जरशासनी कोणाला मुरगासाला घ्यायची असली तर विकून टाकणार आहे. एखादंच तुकडं ठेवणार आहे ना. आता सध्या वरची काय आली बघा किरळी अशी पडली आहे. कोणाला घ्यायची असली आता तुरंत म्हणले तर हाय बघा एक अर्धा एकर आणि हे हाय अजून 1.5 एकर. त्यामुळे कोणाला पाहिजे असं तर 74 98 97 51 95 या नंबरवर कॉल करा. जवळच्या आसपास माणसाने लांबच्याने करू नका. करणार आंट्या आंट्यो काय बसलाय बाळा इथं आ काय बसलाय का. एवढ्या घराच्या पुऱ्या बांधकामात बघा 1 2 3 आणि ती बाप्पा मागच्या का अर्धा गट्टू एवढं 3.5 पोती वाया गेली बघा. ती पण एकदम आपण भरली होती पुन्हा काय कामच नव्हतं. करू म्हणण्यात तेवढी 3-4 महिने झाकून ठेवली होती. पुन्हा ही बाजरीला जी कागद कमी पडलं बाजरी वाळवायला कर्ज करायला त्यातनं जे उगाडलं ही पोटही गोठा झाली बघा. एवढी 3.5 पोती गोठा झाली बघा. नाही सगळं सिमेंट यूज करून टाकलं. थोडं उरलं तर इकडं बांधकाम करून घेतलं होतं. ही फाउंडेशन अलीकडे करून घेतलं होतं भविष्यात पुढच्या पुढं बघायला म्हणलं. टमाटे कशी लागली ती बघा. तरी बघा ही तुम्ही म्हणता मोनीला का खवालता तर मोनी ब्याची खोड आहे बघा. ही टमाटे बघा तोडून टाकली तिनं काल. आणि घराच्या पाठीमागं तिथं बोर आहे वगैरे बाहेर बांधाव तर जाऊन बोरं खाती या. आता आजारी पडल्यानं कोण बोरं खायला का. बऱ्याच जणांनी त्या मोनीचा पुळका येतो. पुळका मग ती मोनी म्हणतो स्वतः पुरीसनी अक्का दिदी म्हणतो. मोनी ही तिथं टोपण नाव आहे तिचं नाव अनुष्का आहे. आता हिला आणीच म्हणतो की आम्ही आणट्या म्हणतो आणि म्हणतो. आरती गावाकडचं आमचं बोली भाषाच आहे तशी आहे. काय तर दुष्पाडला होता म्हणजे कमेंट वाचून पुन्हा अजून तिच्या आईनं दुष्पाड घालून भांडाव काय राव.